नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॅक टेस्टिंग कशी करतात, मी पर्सनली बॅक टेस्टिंग कशी करतो हे टोटली तुम्हाला एक मंथचं अनालायसिस दावणार आहे. ओके, किती मोठा व्हिडिओ होऊ द्या, काय होऊ द्या, पण हा व्हिडिओ मिस करू नका. नक्की तुमचा लाईफ चेंजिंग व्हिडिओ असणार आहे. अजून एक महत्वाची गोष्ट की बॅक टेस्टिंगचा काय फायदा होतो. आजच्या लाईव्ह जी बॅच होती आपली त्याच्यामध्ये मला क्वेश्चन विचारला होता, तर त्याचं एक सिंपल आन्सर आहे बघा. ज्या वेळेस आपण चार्टला रिपीट बघतो, तोच चार्ट आपल्या डोळ्यासमोरून जातो, त्यावेळेस लाईव्ह मार्केटमध्ये ऑटोमॅटिकली कॅन्डल समोर दिसायला चालू होतात की बाबा इथून आता मार्केट अपसाइड मोमेंटम करणार आहे, इथून डाऊनसाइड मोमेंटम करणार आहे. हे सगळं ऑटोमॅटिकली डोळ्यासमोर दिसायला चालू होतं. तुम्हाला असं वाटतं की मार्केटमध्ये बॅक टेस्टिंगमध्ये वेगळं होतं आणि लाईव्ह मार्केटमध्ये सिच्युएशन वेगळी येते. असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमची बॅक टेस्टिंग खूप वीक आहे. खूप वीक म्हणण्यापेक्षा तुम्ही खूप कमी बॅक टेस्ट करताय. मी जवळजवळ एका वर्षापूर्वी बॅक टेस्टिंग ज्या वेळेस करायचो त्यावेळेस 3 महिन्याचा चार्ट, म्हणजे आपल्या ट्रेडिंग वरती 3 महिन्याचा चार्ट दिसतो, तो 3 महिन्याचा चार्ट जवळजवळ एका दिवसामध्ये 2-3 वेळेस बॅक टेस्ट करायचो. असं सलग महिना 2 महिने बॅक टेस्टिंग केलं. त्यावेळेस ते मार्केटमध्ये डोळ्यात बसूनच गेलं की ब्रेकडाऊन झाल्यावरती काय होतंय, ब्रेकआउट झाल्यावरती काय होतंय, सायकोलॉजिकल नंबरला ग्रीन आल्यावरती काय होतंय, रेड आल्यावरती काय होतंय. स्कॅल्पिंग करण्यासाठी असं मार्केट डोळ्यासमोर येतं की इथून इथपर्यंत मुवमेंट येणारच आहे. ह्या गोष्टी सगळ्या माहीत झालेल्या आहेत. कशामुळे? बॅक टेस्टिंगमुळे. पण तुम्हाला असं वाटत असेल की बॅक टेस्टिंग काय होत नाही, तर तुमची बॅक टेस्टिंग फक्त कमी पडते, ही गोष्ट लक्षात ठेवा. हा, लाईव्ह मार्केटमध्ये मी म्हणतो सिच्युएशन वेगळ्या असतात, पण अगोदर बॅक टेस्टिंग मध्ये तर कमीत कमी माहित पाहिजे मार्केटनं का अपसाइड मोमेंटम केलंय, का डाऊन साइड मोमेंटम केलंय, तरच तुम्ही लाईव्ह मध्ये प्रेडिक्ट करणार आहे. तुम्हाला बॅक मध्येच माहित नाही काय झालंय तर तुम्ही लाईव्ह मध्ये काय थोडेच कुठून प्रेडिक्ट करणार आहे. चला, विदाउट वेस्टिंग टाइम येऊया चार्ट वरती. मंथली अनालिसिसचा हा व्हिडिओ आहे, प्लस बॅक टेस्टिंग फुल करणार आहे आपण, आणि तुम्हाला ही अशाच प्रकारे करायची आहे. ठीक आहे. आता कशा प्रकारे अनालिसिस करायचं आहे. आता बघा, 1 जुलैचा चार्ट कुठे आहे. हा 1 जुलैचा चार्ट, एक मिनिट. माउस कर सर. हे बघा, ही क्लोजिंग प्राइस, ही क्लोजिंग प्राइस, आणि इकडे आहे ट्रेंड. कोणता आहे? ट्रेंड डाऊन आहे. कॅन्डल इथे क्लोज, मार्केट इथे क्लोज झालेलं आहे. सायकोलॉजिकल नंबर खूप खाली, आणि मार्केटचं एक ओव्हरऑल स्ट्रक्चर पाहिलं तर इकडे सगळं हायर हाय बनवत आलेलं आहे. आता मी काहीच करणार नाही मार्केटमध्ये. पहिली कॅन्डल कोणती आली? रेड आहे. मला काय माहितीये का मार्केटमध्ये कोण ऍक्टिव्हिटी आहे, सेलर की बायर, काय माहितीये का मला पहिल्या कॅन्डलवरून? काहीच माहिती नाही. काय झालं? क्लोजिंग प्राइसच्या सपोर्टवरून मार्केटनं सपोर्ट घेतलेला आहे. कोण ऍक्टिव्हेट झाला असेल क्लोजिंग वरून सपोर्ट घेतल्यावरती? बायर ऍक्टिव्हेट झाले, बरोबर. मग बायरचे स्टॉप लॉस कुठं असतील? डाऊन साइड अवेलेबल असतील. मी एक माझ्या ऍडव्हान्स अनालायसिस नुसार ज्यावेळेस सपोर्टवरती सुरुवातीलाच ग्रीन कॅन्डल येते त्याच्या खाली निघताना एक सेल साइडला ट्रेड बनवतो मार्केटमध्ये. हा एक माझा ऍडव्हान्स ट्रेड आहे, तुम्हाला माहिती असावी. आणि एक ऍडिशनल ऍडव्हान्स फ्री कॉन्सेप्ट म्हणून सांगतो, अशी ज्यावेळेस क्लोजिंग वरती ग्रीन कॅन्डल येते त्याच्या खाली निघताना मार्केटमध्ये स्पाइक येतो. आजपासून ऑब्झर्व्ह करायला चालू करा. कधीही नाही, मार्केटच्या सुरुवातीच्या टायमिंग मध्ये, ओपनिंगच्या अर्धा तासाच्या आतमध्ये जरी गोष्ट झाली तर मार्केटमध्ये अशा प्रकारे एक शार्प फॉल येतो. आता बघा, आता हा ब्रेकडाऊन तर झालेला आहे. मग ब्रेकडाऊन नंतर काय तुम्ही ग्रीन कॅन्डल बघून बाय साईडला ट्रेड घेणार आहे का? नाही, कारण सपोर्ट वरती कोण ऍक्टिव्हेट झालं? बायर ऍक्टिव्हेट झालं. मग आपल्याला कशाची वाट बघायची? प्रॉपर रिटेस्टची. हा झाला प्रॉपर रिटेस्ट. प्रॉपर रिटेस्ट नंतर कन्फर्मेशन कॅन्डल छोटी आलेली आहे का? तर अजिबात नाही. इथं कोणती एंट्री बनते का तुमची? कोणतीही एंट्री बनत नाहीये. आता मार्केटला थोडंसं ऍडव्हान्स लेवलला अनालिसिस करा. ट्रेंड कोणता आहे? सगळा इकडे ट्रेंड कोणता आहे? डाऊन. इझिली कोण ऍक्टिव्हेट होणार आहे? सेलर. मार्केटने ब्रेकडाऊन केला, रिटेस्ट केलं. एक जर अंदाज लावला तुम्ही तर मार्केटमध्ये रिटेलर लोकांचे स्टॉप लॉस जवळजवळ इकडे वरती अवेलेबल झाले असतील बघा, असे वरती, कारण ब्रेकडाऊन देऊन प्रॉपर रिटेस्ट दिलेला आहे. इथं वापरू शकतो आपण ऍडव्हान्स फिबोनाची, या लो पासून ते या हाय पर्यंत, आणि इथं फिबोनाची मध्ये 50-60च्या एरियामध्ये आपण एंट्री बनवू शकतो. पहिलं टार्गेट तुम्ही 1:1 घेऊ शकताय, नसेल तर इथल्या हाय पर्यंत मार्केट मुवमेंट करतं. तर अशा प्रकारे आपल्याला अनालिसिस आणि बॅक टेस्टिंग करायची आहे. आता बघा, मी एवढ्यामध्येच छोट्या लेवलवरती बॅक टेस्टिंग करत नाही. मी खूप जातो डीपमध्ये. डीपमध्ये कसं जातो? मार्केट गेलं वर आलं खाली. आता माझ्यासाठी रेजिस्टन्स कोणता असणार आहे? हा ओपनिंगचा रेजिस्टन्स. त्यानंतर अजून रेजिस्टन्स, इथं एक रेजिस्टन्स, इथं रेजिस्टन्स. हे सगळे मार्केटमध्ये रेजिस्टन्स आहेत. तर मला सांगा, जसं जसं मार्केट वरती जाईल तसं तसं प्रत्येक रेजिस्टन्सला कोण ऍक्टिव्हेट होईल? सेलर ऍक्टिव्हेट होईल. हा बाबा, सेलर ऍक्टिव्हेट होईल.
सेलर ऍक्टिव्हेट होईल. जसं जसं सेलर ऍक्टिव्हेट होईल मार्केट कुठे जाणार आहे, अपसाइड आणि अपसाइडच मोमेंटम करणार आहे. आता मी जर स्वतः फक्त बॅक टेस्टिंग करतोय असा विचार करा, मी स्वतःशीच मनातल्या मनात बोलत असतो, त्यातला एक तुम्हाला भाग सांगतो. बघा, सपोज करा मार्केट इथं ओपन झालेलं आहे, ओपन झालं मार्केट, इथं क्लोजिंगचा रेजिस्टन्स आहे, इथे एक रेजिस्टन्स आहे, ओव्हरऑल ट्रेंड तर डाऊनच आहे. मार्केट ओपन झालं 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 इथं जाऊन ब्रेकआउट दिला. कोण ऍक्टिव्हेट झाला असेल, 100% इथं बायर ऍक्टिव्हेट झाले असतील मार्केटमध्ये. का बायर ऍक्टिव्हेट झाले असतील तर बाबा इकडं काय आहे, मार्केटमध्ये हायर हायचं स्ट्रक्चर आहे. बायर ऍक्टिव्हेट झाले असतील तर मी काय करेन, रेड कॅन्डल कन्फर्मेशन सोबत सेल साईडला एंट्री मारेन. एंट्री मारली, हायचा स्टॉप लॉस येईल माझा तिथला आणि 1:1 पासून माझं टार्गेट बुक व्हायला चालू होईल. मार्केटनं मॅक्सिमम किती मारले, 1:1.3. खूप थोडंसं टार्गेट मारलेलं आहे. त्याचं रिझन आहे ओव्हरऑल मार्केट इकडे डाऊन होतं ना, त्याच्यामुळे मार्केट हळूहळू अपसाइड मोमेंटम करत गेलेलं आहे. आता ह्याच्यानंतर मार्केटमध्ये काय झालं, मार्केट गेलं वरती. आता मार्केटमध्ये एक छोटासा रेजिस्टन्स कोणता आहे, हा एक, ही जी आपल्या ह्याची हॅमरची वीक आहे ती एक रेजिस्टन्सचं काम करू शकते. मार्केट इथून वरती गेलं आणि इथल्या हाय पासून रेड कॅन्डल येते, हाय पासून रेड कॅन्डल येते, याचा अर्थ 100% मार्केटमध्ये कोण आहेत, सेलर ऍक्टिव्हेट आहेत. मग आपल्याला कशाची वाट बघायची बाबा, प्रॉपर रिटेस्टची वाट बघायची आहे. मग मार्केटमध्ये काय झालेलं आहे तर अशा प्रकारे ब्रेकआउट दिलाय. आता रिटेलर लोक हळूहळू बाय साईडला पोझिशन बनवतील आणि आत्ता कन्फर्मेशन सोबत बाय बनवतील. तर इथं प्रॉपर रिटेस्टनुसार आपला ट्रेड बनत आहे. आता प्रॉपर रिटेस्टनुसार मी जर इथं ट्रेड बनवला तर माझा टार्गेट कुठपर्यंत येतंय, पहिला स्विंग म्हणजे 1:1 1:3चं माझं इथं टार्गेट जवळजवळ होत आहे. त्याच्यानंतर इथं मी कोणतीही पोझिशन बनवणार नाही, कारण मार्केटमध्ये आता बायरचे जे स्टॉप लॉस आहेत ते किती खाली आहेत ते मला माहीत नाहीये. मला काय माहित होतं की फिक्स बायरचा पहिला स्टॉप लॉस इथपर्यंत आहे, तर मी इथपर्यंत पोझिशन बनवेन. त्याच्यानंतर मार्केट वरती जरी गेलं आणि जरी इथल्या हायचा ब्रेकआउट झाला तर माझ्या डोक्यामध्ये काय विचार आहे, इथून जर मी सेलचा विचार करत असेल तर बाबा मार्केटमध्ये काय आहे, ऑलरेडीच बायरचे स्टॉप लॉस हंट केलेले आहेत. बायर आता कॉन्फिडेंटली एंट्री घेणार नाही, त्याच्यामुळे मी इथं कोणतीही एंट्री बनवणार नाही आणि मार्केट इथं क्लोज होईल. आणि फायनली मार्केटनं इथं क्लोजिंग दिलेली आहे. आता नेक्स्ट दिवसासाठी मी माझं काय अनालिसिस करणार आहे तर 20,000साठी मी इथं 20,000च्या सायकोलॉजिकल नंबरला ड्रॉ करून घेईन. मी 20,000चा सायकोलॉजिकल नंबर ड्रॉ करून घेतला आणि मार्केटमध्ये इथं एक रेजिस्टन्स झोन आहे, त्याला पण मी इथं ड्रॉ करून घेतलेला आहे. आता मार्केटमध्ये काय झालं होतं, मार्केट क्लोजिंगच्या अगोदर काय झालं होतं तर मार्केटनं इथं सायकोलॉजिकल नंबरच्या खाली कॉन्सल्टेशन केलं होतं. सायकोलॉजिकल नंबरच्या खाली कॉन्सल्टेशन केलंय, याचा अर्थ मार्केटमध्ये काय झालं असणार आहे तर मार्केटमध्ये सेलरचे स्टॉप लॉस अपसाइड अवेलेबल असतील. आणि झूम आउट करून बघितलं तर हा मार्केटचा ऑल टाइम हाय आहे. ऑल टाइम हायला रिटेलरची सायकोलॉजी ॲटोमॅटिकली सेल साईड असते, म्हणजे जरी रेजिस्टन्सचा ब्रेकआउट झाला तरी सुद्धा रिटेलर लोक बाय साईड पोझिशन बनवत नाही, तर ती सेल साईड पोझिशन बनवतात. आणि म्हणून मार्केटनं इथून अपसाईड रॅली केलेली आहे. जसं जसं वर जाईल तसं मार्केट अपसाईडच जाणार. इथं असं नाही की मार्केटमध्ये काही लॉजिक बनेल आणि मार्केट खाली येईल, कारण मार्केट ऑल टाइम हायला आहे. ह्याच्यानुसार आपण इथं मला वाटतंय या ब्रेकआउटवरतीच रिटेस्टमेंटला आल्यावरती बाय डायरेक्शनला पोझिशन बनवली होती या दिवशी आणि मार्केटनं हळूहळू अपसाईड मोमेंटम केलं होतं. त्याच्यानंतर कोणत्याही मार्केटमध्ये लॉजिक लावण्यामध्ये काहीही अर्थ बनत नाही, कारण मार्केट एकदा पळायला लागलं की कुणालाही ऐकत नाही. आता त्याच्यानंतर नेक्स्ट दिवशी मार्केटमध्ये काय होतं, इथं असते क्लोजिंग प्राइस. इथं क्लोजिंग प्राइस आहे. त्यानंतर इथं हाय आहे मार्केटमध्ये. बघा मार्केटने काय केलं, पहिले कॅन्डल क्लोजिंग पासून काय घेतला, सपोर्ट घेतला. हाय पासून काय घेतला, रेजिस्टन्स घेतला. म्हणजे मार्केटमध्ये कोण ऍक्टिव्हेट असणार आहे, बायर सेलर दोन्ही ऍक्टिव्हेट आहेत. मग आपण काय करायचं, प्रॉपर ब्रेकडाऊनची वाट बघायची. पण मार्केटनं काय केलं, इथंच कॉन्सलेशन केलं आणि एवढ्या मोठ्या मार्केट वीक बनवायला लागलेलं आहे. अशा वेळेस मी कोणतीही लेवलला मार्केटमध्ये एंट्री बनवत नाही, ज्यावेळेस मार्केट असं वीक बनवत असते. ह्याच्यानंतर मार्केटमध्ये थोडंसं जर ऑब्झर्वेशन केलं तर मार्केट इथं कॉन्सल्टेशन झालं आहे. हा एक सपोर्ट क्रिएट केला आहे मार्केटनं, इथून अपसाईड गेलं आणि अशा प्रकारे एक यम पॅटर्न बनवलेला आहे आणि इथं बनते कन्फर्मेशन कॅन्डल आणि त्याच्यानुसार मार्केटनं हळूहळू अपसाईड मोमेंटम केलेला आहे. आता मार्केटमध्ये हा आजचा हाय आहे, इंट्राडे हाय. इंट्राडे हायच्या वरती मार्केट काय करायला लागले, कॉन्सल्टेशन करायला लागलेलं आहे. ऑटोमॅटिकली रिटेलरचे स्टॉप लॉस डाऊन साईड अवेलेबल होतात आणि म्हणून मार्केट डाऊन साईड मोमेंटम करतं. आता त्याच्यानंतर मार्केट हळूहळू अपसाईड मोमेंटम करायला लागतंय. इथं रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स पासून सेलिंग येतंय.
आपल्याला कोणतीही एंट्री बनवायची नाहीये, फक्त रेजिस्टन्स पासून सेलिंग घ्यायचं म्हणून कोणती एंट्री बनवायची नाही. त्यानंतर बनतो हा एम पॅटर्न आणि एम पॅटर्नचे स्टॉप लॉस हंटिंग मार्केटमध्ये होते. अशा प्रकारे मी पर्सनली बॅक टेस्ट मार्केटला करतो. त्याच्यानंतर 20,500चा हा सायकोलॉजिकल नंबर, नेक्स्ट दिवसासाठी 20,500चा सायकोलॉजिकल नंबर. पहिल्या कॅन्डलनं मार्केटनं काय केलं आहे, सायकोलॉजिकल नंबर पासून सपोर्ट घेतलेला आहे. मार्केटमध्ये कोण ऍक्टिव्हेट असणार आहे, 100% बायर ऍक्टिव्हेट असणार आहेत. परत मार्केट खाली येत आहे म्हणजे आणि परत 20,500 पासून सपोर्ट घेत आहे, 100% मार्केटमध्ये बायर ऍक्टिव्हेट असणार आहेत. मी काय करणार, हाय पासून ते लो पर्यंत फिबोनाची टाकणार आणि इथं 3 नंबरच्याच ग्रीन कॅन्डलला इथं सेल साईडला पोझिशन मारली होती आपण आणि इथं आपलं टार्गेट बुक करून घेतलेलं होतं. बघा आता त्याच्यानंतर तुम्हाला जर एंट्री बनवायची असेल, ह्या एंट्री मी सगळ्या ॲडव्हान्स बनवतो. तुम्हाला एंट्री बनवायची असेल तर सिंपल एक बघा काय बघितलं स्ट्रक्चर मी इथं मार्केटमध्ये डाऊन अप काय पॅटर्न आहे, डब्ल्यू पॅटर्न आहे. नेकलाईन ब्रेकआउट झाली का, झाली. रिटेलरचे टॉप लॉस कुठे असतील, डाऊन साईड अवेलेबल असतील. बिनधास्त मार्केटमध्ये सेल साईडला पोझिशन बनत आहे आणि मार्केटनं फॉल केलेला आहे. अशा प्रकारे अनालिसिस लावायचं आपल्याला आहे. आता बघा मार्केटमध्ये 20,500च्या वरती एवढं कॉन्सोलेशन झाल्यानंतर रिटेलर लोकांचे स्टॉप लॉस भरपूर खाली लागलेले असतात. लगेच कोणतीही एंट्री बनवायची जायची नाही. मग मार्केटमध्ये होतो हा ब्रेकडाऊन, मग मार्केट जातं रिटेस्टला. हा जो होतो प्रॉपर रिटेस्ट, पण प्रॉपर रिटेस्ट व्हॅलिड केव्हा होतो, ज्यावेळेस मार्केटमध्ये हा जो सपोर्ट आहे याचा ज्यावेळेस प्रॉपर ब्रेकडाऊन होतो त्यावेळेस प्रॉपर रिटेस्ट व्हॅलिड होतो. पण इथं बनते ग्रीन कॅन्डल, इथं ग्रीन कॅन्डल बनते. याचा अर्थ काय आहे तर इथल्या सपोर्ट पासून मार्केटमध्ये बायर ऍक्टिव्हेट झाले तर मार्केट पुढे जाणार, अजून खाली जाणार. अजून खाली गेलं आपण कोणती एंट्री बनवतो का, कोणतीही एंट्री बनवत नाही. त्यानंतर थोडंसं जर नीट पाहिलं तर मार्केट क्लोजिंग प्राइसच्या जवळजवळ सस्टेन व्हायला लागलेलं आहे. कोण ऍक्टिव्हेट असणार आहे, बायर ऍक्टिव्हेट असणार आहे, म्हणून मार्केटमध्ये हा फॉल येतो. त्याच्यानंतर हा होतो ब्रेकडाऊन आणि तुम्ही जर पाहिलं मार्केटला तर एक मोठं लोअर लोचं स्ट्रक्चर बनायला चालू होतं. हा ब्रेकडाऊन वरती इथं बायला एंट्री बनवायची नाही, कारण सपोर्ट वरती सुरुवातीला बायर ऍक्टिव्हेट झाले होते, त्याच्यामुळे वाढ बघायची प्रॉपर रिटेस्टची आणि मग मार्केटमध्ये अपसाईडचं मुवमेंट येतं. अशा प्रकारे बघा मी पर्सनली मार्केटला बॅक टेस्ट करतो की बाबा प्रत्येक सेल मोमेंटम का आलंय, बाय मोमेंटम का आलंय, कुठं काय झालंय, हे सगळं अनालिसिस मी पर्सनली करत असतो. त्यानंतर बघा आणि बाकी बघा ब्रोकरच्या लिंक वगैरे सगळं डिस्क्रिप्शन मध्ये दिलं आहे. त्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी माझ्याशिवाय तुम्ही जर मला व्हॉट्सअपला मेसेज नाही केला तर खूप बरं होईल. अकाउंट ओपन ते सगळं मी इथं युट्यूबला व्हिडिओ टाकलेले आहेत, लिंक आहे बघा. वाटलं सर आपल्या ग्रुपवरती लिंक असते, तुम्हाला कोणतं प्रॉब्लेम आहे MT5ला अकाउंट अटॅच होत नाही काय होत नाही त्यासाठीच्या सगळ्या लिंक मी टेलिग्राम चॅनलला टाकत असतो. तिथले व्हिडिओ तुम्ही बघून घ्या म्हणजे तुम्हाला भरपूर काही समजून जाईल. ओके, एक्सेल मध्ये अकाउंट ओपन करा, सुरुवातीला प्रॅक्टिससाठी बोनस वगैरे भेटतो तिथं, त्याच्यामुळं तुम्हाला बेस्ट होईल. ओके, आता ह्याच्यानंतर 20,500. आता मला सांगा हा काय आहे, डे हायचा रेजिस्टन्स. मार्केट कुठे ओपन झाले, डे हायच्या रेजिस्टन्सला. रेजिस्टन्स पासून रेड कॅन्डल येते, रिटेलर सेल साईड बरोबर. 20,500 पासून मार्केटमध्ये सपोर्ट घेते रिटेलर बाय साईड, म्हणजे मार्केटमध्ये बायर सेलर दोन्ही आहेत. आपण कुठे एंट्री बनवायची का, कुठेही एंट्री बनवायची नाही. त्यानंतर हा होतो ब्रेकआउट एंट्री बनवायची का लगे नाही, कारण मार्केटमध्ये सेलर ऍक्टिव्हेट होते. सेलर ऍक्टिव्हेट होते तर आपण कशी वाट बघणार, प्रॉपर रिटेस्टची. मार्केटमध्ये होतो प्रॉपर रिटेस्ट, त्यानंतर बनते सेल साईडला एंट्री. कॅन्डल किती पॉईंटची आहे, कॅन्डल 31 पॉईंटची आहे. स्टॉप लॉस 100% रिटेलर लोकांचे 20,500 पर्यंत असणार आहेत आणि मार्केटनं इझिली फॉल केलेला आहे. आता ह्याच्यानंतर जर पाहायला गेलं आपण की मार्केटनं लगेच अपसाईड मोमेंटम का केलेला आहे, लगेच अपसाईड मोमेंटम का केलेला आहे तर शेवटी ऑल टाइम हायला आहे मार्केट. त्याच्यामुळे मार्केटमध्ये काय होतं, ब्रेकडाऊन झाला की लगेच रिटेलर लोक सेलला ऍक्टिव्हेट होतात, कारण ऑल टाइम हायला आहे मार्केट. मग सेलर ऍक्टिव्हेट झाले म्हणून मार्केटनं हळूहळू अपसाईड मोमेंटम केलेलं आहे. ओके, डायरेक्टली कोणतीही पोझिशन बनवायची नाही. ब्रेकआउट झाला रिव्हर्सल अशा पोझिशन बनवून लॉस होतो. मार्केटला समजून नीट घ्यायचं, नाहीतर इथला रेजिस्टन्स हे बघा, इथला हा रेजिस्टन्स आणि रेजिस्टन्सचा ब्रेकआउट आणि रिटेलर बाय साईड जातील, आपण सेल करूया असं नसतं होत. मार्केट ऑल टाइम हायला आहे. आता हा फॉल ह्यूज आलेला आहे बघा. ह्या ह्यूज फॉल मागचं रिझन काय, मार्केटनं 20,500 पासून वरती गेलेला. आपल्यासाठी लेवल कोणते इम्पॉर्टंट असणार आहे, हायची लेवल, क्लोजिंगची लेवल. बघा मार्केटनं काय केलं, क्लोजिंग पासून रेजिस्टन्स घेतला आणि मार्केटनं खाली आलेला आहे. खालीला आपण कोणत्या इम्पॉर्टंट लेवलचा ब्रेकडाऊन केलाय का, कोणत्याही इम्पॉर्टंट लेवलचा ब्रेकडाऊन केलेला नाही, तोपर्यंत आपण एंट्री बनवायची नाही. मग मार्केट येतो खाली आणि हा फॉल करतो. आता तुम्हाला काय वाटणार, 20,500चा ब्रेकडाऊन झाला, रिटेलर सेल करतील, आपण बाय करू. नाही, असं होत नाही. मार्केटमध्ये
ह्यूज फॉल कॅन्डल्स बघायचे केवढ्या येतात आणि इथला सपोर्ट एक ड्रॉ करायचा, झालं. हा सपोर्ट झोन ड्रॉ केला, सपोर्ट झोन ड्रॉ केला की झालं. ग्रीन कॅन्डल कुठं आली, सपोर्टला आली. म्हणजे मार्केटमध्ये कोण ऍक्टिव्हेट आहे, बायर ऍक्टिव्हेट आहे. ह्याच्यापेक्षा एक ऍडव्हान्स अनालिसिस मी खूप दिवसापासून तुम्हाला सांगतोय. एक ग्रीन कॅन्डल येते, मार्केट खाली जातं, ग्रीन कॅन्डल येते, खाली जातं, ग्रीन कॅन्डल येते, खाली जातं, ग्रीन येते, खाली जातं. ह्याचा अर्थ मार्केटमध्ये रिटेलर बाय करत असतात. तिथं आपण बाय केला की आपल्याला हॉर्स आहे. ही गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे. ओके, असंच होतं बघा. हे बघा, प्रत्येक सपोर्टला ग्रीन कॅन्डल येते. मी काय असं म्हणजे उगाच म्हणत नाही तुम्हाला. हे बघा, इथं कोणताही सपोर्ट बघा तुम्ही, असा सपोर्ट जाऊन ड्रॉ करत गेला की तुम्ही प्रत्येक सपोर्टला ग्रीन कॅन्डल येत जाणार आणि मार्केट तसं तसं हळूहळू खाली जाणार. तुम्हाला एंट्री बनण्यासाठी एक तर तुम्हाला असा डब्ल्यू पॅटर्न बनवावं लागेल. डब्ल्यू पॅटर्न म्हणला की मग लगेच खाली येतं मार्केट. मग ते एंट्री सगळ्यात सेफ असते. आता पुढचा दिवस किती तारीख चालू झाली, 12 जुलै. आय होप 15 दिवस तर व्हावे. इथं आहे क्लोजिंग प्राइस. इकडे ह्यूज फॉल आहे मार्केटमध्ये. इथं चालू झालं मार्केट, वर पळायला लागलं, रेड कॅन्डल आली, वर निघलं. बघा, इथं कोणत्याही लेवलला तुम्ही सेल करायचा नाही. सेल न करण्याचं रिझन इकडे ह्यूज फॉल आहे. आता तुम्हाला एक थोडंसं दाखवतो, मी ड्रॉ करून दाखवतो. बघा काय मार्केट सिच्युएशन असते. बघा, इथे एक सपोर्ट दिसतोय का तुम्हाला? हा बघा, हा सपोर्ट दिसतोय का? बघा, हे बघा, इथं ही ग्रीन कॅन्डल गेलेली आणि हा सपोर्ट बघा इथला दिसला. एक्झॅक्ट सपोर्ट आहे, हाय सपोर्ट आहे. ओके, अजून कोणता? क्लोजिंग प्राइसचा आहे का? आहे. ओके, एकदम परफेक्ट. आणि ह्याच्यावरती कोणता आहे? ह्याच्यावरती इथे एक आहे, हा एक सपोर्ट आहे, ज्याला कालच्या दिवशी मार्केटनं ब्रेकडाऊन केलेला होता. आता तुम्ही विचार काय करा, इथं गेलं, हा एक सिंपल रेजिस्टन्स होता, त्याच्यापासून सेलिंग आली. वरती गेलं, इथल्या रेजिस्टन्स पासून सेलिंग येते. बघा, जाते मार्केट, रेजिस्टन्स पासून सेलिंग येते, मग वर जातंय. आणि मार्केटमध्ये या प्रत्येक लेवलला टेम्प्ट करत 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 मार्केट वर जात आहे. म्हणजे रिटेलर सेल करत आहेत, म्हणून मार्केटनं फॉल केला. त्याच्यानंतर हा ह्यूज फॉल का आला माहिती आहे का? बघा, इझिली दिसतोय कप अँड हँडल पॅटर्न. हे बघा, कप अँड हँडल पॅटर्न. कप अँड हँडल झाला, नेकलाइन ब्रेकआउट झाली, सगळे लोक बाय करणार. 20,500 पण आहे बहुतेक इथं, 20,500 पण ब्रेकआउट, कप अँड हँडलचा ब्रेकआउटच ब्रेकआउट. त्याच्यामुळे काय रिटेलर बाय मार्केटमध्ये फॉल यायला काहीही अवघड नाहीये. असं एक सिंपल अनालिसिस ठेवायचं. त्यानंतर बघा, मार्केट इथं चालू झालं, इकडे सेलिंग आहे. थांबा, थोडा तुम्हाला छोट्या लेवलला घेऊन जातो. बघा, 20,500 कुठं आहे, असं मी अनालिसिस करतो. बघा की प्रत्येक हे सेल मोमेंटम का आला असेल, बाबा ही रेड कॅन्डल का आली असेल, हे प्रत्येक थिंकिंग करतो. आता 20,500 पासून मार्केट असा एक एम पॅटर्न म्हणून थांबलेला. तुम्ही नीट पाहिलं, ब्रेकडाऊन करून एम पॅटर्न म्हणून थांबलेला आहे. म्हणजे रिटेलर कुठं ना कुठं सेल असणार. त्याला तिकडे सेलिंग 20,500 पासून आणले. मार्केट इथं चालू झालं, वरती गेलं, इथून येऊन इंट्राडे जो सपोर्ट आहे, इंट्राडे सपोर्ट म्हणजे मार्केट जे ओपन झालं होतं बघा, त्या सपोर्टला छोटासा ब्रेकडाऊन दिलेला आहे. चला, छोटासाच आहे मान्य आहे. आणि मग मार्केट आलं खाली, त्यानंतर गेलं वर. ही रेड कॅन्डल कुठे येते? या सेलिंगला. इथं रेड कॅन्डल कुठे येते? ह्या सायकोलॉजिकल नंबरच्या जवळ सेलिंग आली, इथं झाला ब्रेकआउट आणि हा छोटासा रिटेस्ट झाला मार्केटमध्ये. मी म्हणतो मान्य आहे, रिटेस्ट असा नसतो, रिटेस्ट चांगला पाहिजे आपल्याला, असं चांगलं मोमेंटम आला पाहिजे रिटेस्टला. पण परत मार्केटमध्ये बघितलं तर परत एक कप हँडल पॅटर्न दिसायला चालू होतं. परत रिटेलर बाय साईडला मार्केट करायचं. जोपर्यंत इथपर्यंत येत नाही मार्केट, तोपर्यंत दुसरं काय लॉजिकला होण्याचं माझ्या हिशोबांचं काय अर्थ नाही. असं सिंपल लेवलचं अनालिसिस आपल्याला करायचं आहे. ओके, आता परत बघा, आय थिंक माझी एनर्जी किती 16. मी फास्ट का बोलतोय माहिती का एवढं फास्ट? कारण हे मला जमतंय, मी भरपूर वेळा त्याला बॅक टेस्ट केलं ना. ते असं तुम्हाला पण जमणार. पण कधी ज्यावेळी तुम्ही ह्याला 8 वेळा 10 वेळा, मला वाटतं हा जुलैचा मंथ सुद्धा संपून किती दिवस झाले? 3. मी त्याला 5 वेळा बॅक टेस्ट केला जवळजवळ. मी 5 वेळा बॅक टेस्ट केला असेल. त्यावेळेस ह्या गोष्टी लगेच समजतील, बाबा कुठं लॉस झाला आपला, काय झालं आपला. आता बघा, मार्केट चालू झालं, इथं इथून आला फॉल. हा काय आहे? हेड अँड शोल्डर पॅटर्न. अरे ड्रॉप आहे ना, हेड अँड शोल्डर पॅटर्न. ब्रेकडाऊन झाला, कन्फर्मेशन आली, अपसाइड मोमेंटम आलं मार्केट. असं सिंपल आपल्याला लॉजिक लावायला मार्केटमध्ये. का अपसाइड गेलंय बाबा, का डाऊन साइड गेलंय, परत इथं लोवर लोचं स्ट्रक्चर, एम पॅटर्न, इंट्राडे लोचं ब्रेकडाऊन, परत रिटेलर सेल साईडला, परत मार्केट अपसाइडला. गोष्टी तर सिंपल आहेत बघा. फायनली आपलं काय आहे? डे लो, डे हाय, क्लोजिंग प्राइस, सायकोलॉजिकल नंबर, इम्पॉर्टंट सपोर्ट झालं. या 5 गोष्टी तुमचं खटखट ड्रॉ केल्या की मार्केटचं प्रेडिक्शन करायला काही अवघड नाहीये. ठीक आहे, 20 मिनिटाचा व्हिडिओ झाला. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला एक PDF देतो मी आता. 17 जुलैपासूनचं पुढचं जे अनालिसिस आहे ना, ते स्वप्नील चिलाल सरांनी PDF बनवलेली आहे, मस्तवाली. फर्स्ट बॅचचे स्टुडंट आहेत आणि स्पेशल बॅचचे पण स्टुडंट आहेत. त्यांनी खूप छान PDF बनवलेली आहे.
तर ती पीडीएफ तुम्ही सगळ्यांनी बघा, तुम्हाला जमतंय बघा, आणि अशा पीडीएफ तुम्ही पण बनवत जावा स्वतःसाठी, कोणाला पाठवायसाठी नाही, स्वतःसाठी बाबा अनालिसिस करण्यासाठी त्या पीडीएफ तुम्ही स्वतः पण बनवत जावा. सगळे ट्रेड घेतलेले स्क्रीनशॉट सेव्ह करून ठेवत जावा, कुठं काय मिस्टेक झाले त्या लिहून ठेवत जावा. ह्याच्याशिवाय सायकोलॉजी डेव्हलप होत नसते. इथून पुढच्या अनालिसिस त्या पीडीएफ मध्ये भेटून जाईल. व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. माझं बोलणं खूप फास्ट झालं असेल तर युट्यूबवरती स्पीड कमी करायचा ऑप्शन असतो, ते स्पीड कमी करा. व्हिडिओ बघा, छानशी कॉमेंट मारा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.